मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोरच्या अपघातानंतर वाहतूक सुरक्षेची मागणी, स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसिंग व अतिक्रमण हटवण्यासाठी नागरिकांची जोरदार मागणी। मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोरील रस्त्यावर वाहतूक सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून नुकत्याच झालेल्या भीषण अपघातात एका निरपराध महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संताप उसळला असून तातडीच्या उपाययोजनांची मागणी जोर धरू लागली आहे। नागरिकांच्या वतीने महादेव हुलवान यांनी महापालिका अभियंता विभागाकडे निवेदन देत तात्काळ सुरक्षात्मक उपाययोजना राबवण्याची मागणी केली। रुग्णालय असल्याने या मार्गावर रुग्ण, नातेवाईक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांची दिवसभर मोठ्या प्रमाणात गर्दी असते। तसेच कर्नाटकातून होणारी मोठ्या प्रमाणातील वाहतूक आणि जवळील शैक्षणिक संस्था यामुळे या रस्त्यावर सतत वाहतुकीचा ताण जाणवतो। परिणामी पादचारी, विशेषतः विद्यार्थी कायम धोक्यात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। या पार्श्वभूमीवर स्पीड ब्रेकर आणि सुरक्षा फलक बसवणे, झेब्रा क्रॉसिंग बसवणे, वाहतूक मार्गदर्शक चिन्हे व प्रकाश व्यवस्था सुधारणा आणि सर्व अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली आहे। ही कामे 7 दिवसाच्या आत न झाल्यास नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनात महादेव हुलवान, मी शिवसेनेचं काम करतोय। आज तालुका संघटक म्हणून काम करतोय शिवसेनेचे। ते आता जे परवाशीचा विषय झालाय, साधारण जे एका 32 वर्षाच्या महिलेचा जीव गेलाय, ते कुणामुळे गेलाय तर ह्या महानगरपालिका असून दे किंवा सिव्हिलचा ह्याचं गार्ड असून त्यांचं किंवा बांधकाम विभाग हे असून दे, ह्या लोकांमुळे तिचा जीव गेलेला आहे। का तर हे अतिक्रमण त्यांनी 6 महिन्यापूर्वी काढलेले, परत ते 6 महिन्यानंतर सेटलमेंट केल्या, त्यांच्याकडे हप्ते घेतात। त्यांनी 6 महिन्यात हप्ते घेऊन परत त्यांना दुकानात जायला परत जागा दिल्यात। असं होत असेल तर आता आम्ही गप बसणार नाही। ह्याच्या पुढे ते हे अतिक्रमण आणि हे नाही काढले आणि ते हे नाही केले तर आम्ही 2 दिवसात जन आंदोलन करणार आहेत। आता ज्या आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे, ज्यावेळी सुट्टीचा दिवस असतो त्यावेळी अतिक्रमण निघतंय आणि जिथं गरज आहे तिथं आयुक्त साहेबांची गरज नसल्याकडे आम्हाला दिसायला येतात। ह्याच्यामुळे आता आम्ही गप बसणार नाही। हे काय असेल ते 2 दिवसात त्यांनी सगळं हे अतिक्रमण काढून जिथं काय स्पीड ब्रेकरचं हे आहे ते करून घेऊन 2 दिवसात द्यावं, नाही तर जन आंदोलन आम्ही इथं करणार महानगरपालिकेच्या इथं। 6 तारखेला जो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये समोर जो ॲक्सिडेंट झालेला आहे त्या तिथं स्पीड ब्रेकर नाही आहे। स्पीड ब्रेकर म्हणजे असं झालं आहे, नुसता स्पीड ब्रेकर नावाला झालेले आहेत। त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरच्या जागी नुसता पांढरे पट्टे ओढलेले आहेत, त्यामुळं ॲक्सिडेंट होत आहेत। परत तिथं आमदार सुरेशभाऊ खाडे स्कूलला जाणारी लहान मुलं आहेत, कॉलेजला जाणारी मुलं आहेत, परत मिरज मेडिकल कॉलेजचं लेडीज हॉस्टेल आहे, तिथून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची ये जा होत असते। आता या ठिकाणी उपायुक्त मॅडम यांना सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या हद्दीत असल्यामुळं आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना एक आम्ही निवेदन दिलेलं आहे। जर हे स्पीड ब्रेकर जर 8 दिवसात नाही जर पूर्ण झाले, तिथे स्थानिक नागरिक घेऊन तीव्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही।